एक ट्रेन सपोज ह्या दिशेने धावते आणि दुसरी ट्रेन त्याच्याच दिशेने म्हणजे त्याच्या अपोजिट दिशेने म्हणजे एकमेकांच्या दिशेने धावतात. मग इथं एक वेग असणार आहे आणि इथं दुसरा वेग असणार आहे. जर एक्झाम्पलमध्ये दोन वेग एकमेकांच्या दिशेने जर जात असतील तर नेहमीच वेगांची काय करायची असते, बेरीज. जसे अंतर होतं ना, दोन अंतर दिले असेल तर आपण नेहमी काय करायचो, बेरीज. तसं दोन वेग असेल तर इथं काय करतो आपण कधी कधी, बेरीज. पण कधी जर दोन्ही पण गाड्या एकाच दिशेने धावत असेल म्हणजे समज एकमेकांकडे धावत असतील, मात्र जर दुसरी कंडिशन दिली असेल काय, तर एक गाडीचा वेग असा आहे आणि त्याच दिशेने दुसरा सुद्धा वेग आहे, दुसरा वेग सुद्धा काय त्याच्या मार्गून त्याच दिशेने आहेत, तर अशा वेळेस वेगांची काय होती, वजाबाकी. समोरासमोरील दिशेने असेल तर वेगांची होती बेरीज आणि